येवला शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील 20 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नातून हा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदीप गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि अनुवंशिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती। या कामामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे। या सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती। तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्राध्यापक नानासाहेब लहरे, राजू सिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता साणप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनीषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। या विकास कामामुळे येवला शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। येवले शहराचं अतिप्राचीन असं ग्रामदैवत भगवान रोकडे हनुमान देवस्थानच्या या परिसरामध्ये आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमच्या कुंभमेळ्याचे ज्यांचे नियोजित सर्व पाहत आहेत असे आमचे गिरीश भाऊ महाजन हे कुंभमेळ्या मंत्र्यांच्या सहकार्यानं या रोकडे हनुमानच्या परिसरामध्ये गट्टू बसवायचं काम समीर भाऊ आणि सर्व आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं। त्याबद्दल आम्ही सर्व रोकडे हनुमान देवस्थानच्या वतीनं आणि गावांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि एक विनंती त्यांना पण करतो की कुंभमेळा फार जवळ आलेला आहे आणि बरेच संत महात्मे आपल्या भागात येतात। हे देवस्थान बाबाजींच्या परिवाराचं आहे आणि एक संतांचं हा एक देवस्थान असल्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या महाराज लोकांची सोय व्हावी, सर्व संतांची सोय व्हावी आणि भक्तांची सोय व्हावी यासाठी आम्हाला एक भक्तनिवास किंवा भक्तनिवास आणि थोडंसं संतनिवास असावं अशी विनंती आपण साहेबांना आपण सर्व माध्यमातून करू आणि ते निश्चित विनंतीला मान देतलं असं आपण सर्वांच्या वतीनं एक त्यांची ज्याच्या आपण विनंती व्यक्त करू। अतिशय पुरातन असं मंदिर रोकडे हनुमान मंदिर, या मंदिराची एक अशी आख्यायिका आहे का एक काळ असा होता का येवले शहर हे रोकडे हनुमान मंदिराजवळ होतं आणि त्यावेळेस येवले शहराला येवलेवाडी असं म्हणत असत। कालांतराने या येवले शहराचे संस्थापक रघुजी बाबा यांनी गावामध्ये त्या आता जे आहे गडी म्हणतो आपण येवलेची, त्या गडीपाशी रघुजी बाबांनी येवले शहराची स्थापना केली आणि गाव तिथे गेलं। परंतु बघा रोकडे हनुमान मंदिराची ही जी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे का त्यांनी ते हे शहर परत त्यांच्यापर्यंत खेचून आणलं असं मला म्हणायचं आहे की ही इच्छा ही रोकडे हनुमान मंदिराची कृपा आहे। बघा रोकडे हनुमान मंदिर अत्यंत जीर्णोद्धार आमच्या संदीप गिरीजी बाबा इथं आले आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनी त्या मंदिराचं काम मनोर घेतलं। त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री होते आता गिरीश भाऊ आपल्या समीर भाऊ समदडियाच्या माध्यमातून आता दुसऱ्या मंदिराला हातभार लागला। ही झाल्याशिवाय राहणार नाही आणि येवले शहराचे जे स्वप्न आहे आता बाबाजींनी जी सूचना केली ती सूचना सुद्धा पूर्ण होईल आणि येवलेकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। हनुमान मंदिराच्या कृपेने हे सर्व पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी माझं मनोगत व्यक्त करतो। रोकडे हनुमान की आदरणीय बाबाजी आत्ता पैलवान यांनी तो विषय मांडला तो खरोखर जिव्हाळ्याचा विषय, कारण आपल्या या येवल्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या येवल्यामध्ये जो मंदिरांचा विकास झालेला आहे त्या विकासाचा दृष्टिकोनातून रोकडोबा मंदिराचा जीर्णोद्धार आदरणीय मंत्रीजी छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून झाला आणि आज आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून समीर भाऊंनी प्रयत्न केल्याप्रमाणे इथे अनुषंगिक 20 लाख रुपये
त्यांनी या मंदिरासाठी खर्च करण्याचं मान्य केले. परंतु बाबाजींनी जी इच्छा व्यक्त केली की खरोखर इथे एक चांगली धर्मशाळा आणि एक चांगलं निवासस्थान या ठिकाणी व्हावं, कारण येणाऱ्या सिंहस्थाच्या काळामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक संत महात्मे या येवले शहरामध्ये येतात आणि मग त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था ही या ठिकाणी जर झाली तर आपल्या येवलेकरांच्या डोक्यामध्ये एक शिरपेच खोवला जाईल. त्यामुळे निश्चितपणे गिरीश भाऊ, समीर भाऊंच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी त्यांचं ते मनोरथ पूर्ण करतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि रोकडोबा हनुमानाला साष्टांग नमस्कार करत या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदो अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आज रोकडे हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचं लोकार्पण सोहळ्यासाठी येथे उपस्थित असलेले येवले नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी राजूभाऊ लोणारी, तसेच बाबाजी, धनुभाऊ, सुभाष पैलवान, हे जे काम जे मार्गी लावलं आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, त्यांचे खास विश्वासू म्हणून समीरजी समदड्या आणि इथं उपाध्यक्ष, नगरसेवक, सगळे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते. तर इथं खूप चांगलं काम या समीर भाऊनी सध्या खूप गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं चांगले हाताशी धरलेले आहे. आणि जिथं गरज आहे गावाच्या प्रमुख मंदिर असेल, परिसर असेल, गार्डन असेल, ह्या ठिकाणी त्यांनी चांगले कामं धरलेले आहे. अजून खूप कामं त्यांना करायचे. नगराध्यक्ष बी आपलेच आहे राजूभाऊ लोणारी, त्यांच्या माध्यमातून हे कामं सगळे मार्गी लागतील अशी मी अपेक्षा करतो. जय रोकडे हनुमान की जय. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्निश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप, डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.